नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीचे 4 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण मायबाप हा पार्ट पाहिला, दुसरा भाग पाहिला तो दादांचे आत्मचरित्र, तर तिसरा भाग आता आपण पाहणार आहोत आम्ही या भागामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचे स्वतःचे आत्मचरित्र त्यांनी रेखाटलेले आहे, तर ते आता आपण वाचनासाठी घेणार आहोत. तर चला मग आता आम्ही या भागाला सुरुवात करूयात. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमची मते, तुमचे अभिप्राय, तुम्हाला वाचन कसे वाटले हे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. तुम्ही भारतातून बाहेर पडू शकता, पण भारत काही तुमच्या मनातून बाहेर पडू शकत नाही असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात विरंगुळाच्या क्षणी असतो तो आपला देश. अनिवासी भारतीय एकत्र आल्यानंतर कित्येकदा आपल्या देशाला दूषणे देताना दिसतात, मात्र त्यामागे आपण आपल्या देशात नाही याचे त्यांना वैषम्य किंवा वैफल्य वाटत असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. आपल्या परदेशी राहण्याचे स्वतःशी समर्थन करणे किंवा स्वतःची समजूत काढणे ही भूमिका बहुतांशी त्यामागे दडलेली असते. जी गोष्ट देशाची तीच गोष्ट आपल्या मनात वसलेल्या वस्तीची. प्रत्येकाच्या मनात लहानपणापासून एक वस्ती घर करून असते. या वस्तीतल्या घटना जिवंत असतात. एखाद्या चित्रपटाप्रमाणे सलगपणे तुम्ही त्या पाहू शकता. त्या वस्तीतल्या लोकांचे वय वाढत नाही. त्यांना तुमच्या मनाने चिरतारुण्य बहाल केलेले असते. तुम्ही आज सकाळी काय खाल्ले ते चटकन आठवणार नाही, मात्र त्या वस्तीतले प्रसंग, व्यक्ती, त्यांचे संभाषण किंवा कुणाबरोबर तुम्ही कुठे काय खाल्ले याचा तुम्हाला विसर पडू शकत नाही. या वस्तीबद्दल इतरांना काही अप्रूप वाटो अथवा न वाटो याचा विचार करण्याची तुम्हाला गरज भासत नाही. वर्तमानात जगत असताना भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्याकडा अशी अति आपुलकीची भावना आपल्या मनातल्या वस्तीबद्दल असते. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात साध्या आमटीसाठी अन्न सत्याग्रह पुकारला. तो काही एका यत्किंचित खाद्यपदार्थासाठी नव्हता, तर तो होता त्यांच्या मनातल्या वस्तीसाठी. न्यूयॉर्कमध्ये 77व्या मजल्यावरच्या एका उपाहारगृहात उत्कृष्ट कॉफी मिळते म्हणून एखाद्या जुन्या मित्राला घेऊन जावे, तर तो रुईया कॉलेजजवळच्या मणीमध्ये जी कॉफी मिळते तशी झकास कॉफी जगात कुठेच मिळत नाही हे छातीठोकपणे तुम्हाला सांगू शकतो. दोष त्याचा नाही. भूतकाळापासून मनात दडलेली वस्ती कळत नकळत वर्तमानात डोकावत असते, बोलकी होत असते, हेच खरे. माझ्या मनात वसलेली वस्ती आहे वडाळ्याची. खरे तर माझ्या वर्तमान आयुष्याशी त्या मानसिक पातळीवर ती वस्ती मनापासून दूर जात नाही. जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी ती वस्ती माझी सोबत करत राहते. आम्ही भावंडे एकत्र आलो की वडाळ्याच्या वस्तीचा विषय निघाला नाही असे कधीच होत नाही. इतरांना त्याचे नवल वाटते, कधीकधी रागसुद्धा येतो, पण त्याला आमचा इलाज नाही. कारण वडाळ्याची वस्ती हा आमच्या मनोविश्वाचा, भावविश्वाचा एक अविभाज्य घटक बनून राहिला आहे आणि त्यानंतरही राहणार आहे. वडाळा हा भाग मध्य मुंबईत मोडतो. माझ्या मनातल्या वस्तीतला वडाळा आहे. 1950 ते 1970 या उण्यापुऱ्या 2 दशकांतला. मुंबईपासून काहीसा दुरावलेला आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणारा. भीमवाडी, जयकरवाडी, 4 नंबर गेट, कोरबा मिठागर, आनंदवाडी, मुंबई पोर्ट ट्रस्टची जुनी व नवी कॉलनी, ॲटॉप हिल, शेख मिसरी दर्गा, जुना वडाळा आणि स्टेशनच्या पश्चिमेला असलेला वडाळा मार्केट एरिया अशा अनेक वसाहतींनी बनलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार, हातावर पोट घेऊन जगणारे मजूर, त्यांचे कुटुंबीय यांची ती वस्ती. काही मुस्लिम, काही ख्रिश्चन, काही उत्तर प्रदेशातून आलेले, त्यांना भय्ये म्हणतात, तर दक्षिणेतून आलेले बांधकाम क्षेत्रातील मजूर, त्यांना कोंगाटी म्हणतात.
अशी सरमिसळ, पण प्रामुख्याने भरणा, नाशिक आणि अहमदनगर भागातून आलेल्या दलितांचा. वडाळ्याची वस्ती ही प्रामुख्याने दलितांची वसाहत होण्याचे कारण म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई पोर्ट ट्रस्टने विविध प्रांतातील दलितांना मोठ्या प्रमाणावर मजुरांच्या नोकऱ्या दिल्या. रोजगाराबरोबर त्यांना लागोलाग घरे दिली ती वडाळ्यात. त्या अनुषंगाने गावाकडून येणाऱ्या नातलगांनी तिथे जवळपास बस्तान बसवले. एकदा वडाळ्यात राहिलेला माणूस इतर कुठे राहू शकत नाही हा संकेत. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांनीही तिथेच राहणे पसंत केले. मग छोटे मोठे व्यापारी आले, इतर व्यावसायिक आले, वस्ती वाढत गेली, बकालपणा आला. त्यातून मुंबईच्या इतर भागातून तडीपार झालेल्या लहान मोठ्या दादांनी वडाळ्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि स्वरूप लक्षात घेऊन तिथेच आसरा घेतला. आपल्या टोळ्या उभारल्या. वडाळ्याची वस्ती आकाराला आली ती अशी. वडाळ्याची वस्ती एखाद्या संपूर्णपणे गावासारखी आहे. वस्तीचे सांस्कृतिक केंद्र म्हणजे YMCA. तिथे अभ्यासासाठी जागा होती, खेळासाठी पटांगण होते, व्यायामशाळा होती. विशेष म्हणजे इतरत्र दुर्मिळ असलेला रेडिओ होता. त्यावेळी पूर्ण वस्तीमध्ये एकमेव रेडिओ 3ऱ्या मजल्यावरच्या एका घरात होता आणि त्यावर बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी बुधवारी संध्याकाळी खाली रस्त्यावर गर्दी होत असे. जुन्या वडाळ्याला रेनॉल्ड्स इन्स्टिट्यूट हे पोर्ट ट्रस्टचे कल्याण केंद्र होते. तिथे चांदोबा, किर्लोस्कर, विविध वृत्त वगैरे नियतकालिके उपलब्ध होती. मुंबई पोस्ट ट्रस्टची स्वतःची प्राथमिक शाळा होती. शाळेतील शिक्षक देखील बहुतांशी दलित. शिक्षकांचा दरारा एवढा मोठा की शाळेचा शिपाई घरी येऊन चुकार मुलांना पकडून शाळेत घेऊन जात असे. नाव घेण्यासाठी हॉटेल 2च, एक करीमभाईचे आणि दुसरे सदानंद हॉटेल, ते शेट्टीचे होते. करीमभाईची बायको दलित, त्याचा हॉटेलमधले समोसे म्हणजे स्थानिक खासियत. सदानंद हॉटेलमधल्या उसळ पावाला जगात तोड नाही हा वस्तीचा विश्वास. 10 पैशात मिळणारा उसळपाव, त्या उसळीमध्ये उसळीपेक्षा तेल अधिक, तरीही तर्री मार्केलाना अशी लोकांची आणखी मागणी. पाव कुस्करून उसळीत बुडून खाणे म्हणजे वस्तीतल्या लोकांसाठी पर्वणी. झालेच तर वस्तीत अनेक वर्ष सर्वांचे आवडते डॉक्टर नेरुरकर आणि चिरतरुण भासणारे डॉक्टर राजे यांच्यासारखे डॉक्टर होते. डोकेदुखीपासून कॅन्सरपर्यंत सर्व रोगांवर अक्सीर इलाज म्हणून एकच एक गुलाबी रंगाचे औषध देण्यात येत असे. मात्र या डॉक्टरांवर लोकांची श्रद्धा एवढी की त्यांनी औषध दिले म्हणजे गुण येणार हा ठाम विश्वास. हिला हिला के दावा पिलाव म्हणजे बाटली हलवून आजारी माणसाला औषध द्यायचे. आजारी माणसाला हलवून नव्हे हा त्याचा ठरलेला विनोद लक्षावधी वेळा ऐकूनही लोक प्रत्यक्ष वेळी तितक्याच उत्साहाने हसत असत. विनोदाचा तो डोस मिळाल्याशिवाय त्या डॉक्टराचे औषध बहुधा घशाखाली उतरत नसावे. सुष्ट आणि दुष्ट अशा ढोबळ भेदभाव वस्तीमध्ये नव्हता. खरं म्हणजे तो तसा कधीच नसतो. इनामे इतबारे काम करणारे पुष्कळ दादा लोक होते. दादा मंडळींना वस्ताद म्हणून संबोधले जाई. दादा लोकांमध्ये मारामाऱ्या सर्रास, ज्याला आपण आता गँगवॉर म्हणतो ते नित्याचे. एखाद्या नामांकित दादाला दुसऱ्याने लोळवले म्हणजे एकाचा उदय आणि दुसऱ्याची पोझिशन डाऊन, बळी तो कानपिळी हा तिथला नियम. मुंबई पोर्ट ट्रस्टचे रेल्वे यार्डमध्ये येणाऱ्या मालगाड्या फोडून त्यामधील मालाची लूट करणे, हातभट्ट्या लावणे, जुगाराचे अड्डे चालवणे हे काळे धंदे उघडपणे चालायचे. त्या अनुषंगाने होणाऱ्या हाणामाऱ्या, मांडवली, पुन्हा मारामाऱ्या हे चक्र अखंडपणे चालू. पोलिसांचे अस्तित्व कचित जाणत असे. बहुधा ते हप्ता गोळा करायला येत त्यावेळीच. नाही म्हणायला स्पेशल ब्रँचच्या साध्या वेशातील पोलिसांचा धाक असे. त्यांना पेशलवाले म्हणत. खरं म्हणजे गणवेश घातला नसला तरी त्यांना ओळखणे अगदी सोपे. अक्कडबाज मिशा, मगरूर नजर, दणकट पोलीस बूट, पांढरा पायजामा आणि हातात धरून चालवलेली सायकल हा त्यांचा गणवेशच होता जणू. ते न सांगता धाड टाकत, त्यामुळे थोडी चलबिचल होत असे. एरवी वर्दीतल्या कुठल्याही इन्स्पेक्टरला गुंडांनी साहेब म्हणल्याचे ऐकू येत नसे ही वस्तुस्थिती होती. चोरों के भी उसूल होते हैं या हिंदी सिनेमात
नंतर आलेल्या उक्तीचा प्रत्यय वडाळ्याच्या वस्तीत त्या काळी सतत येत असे. सर्वसामान्य माणसांना या दादांमुळे मुळीच उपद्रव होत नसे. अपने अपने इज्जत से रहने का हा संकेत होता. किंबहुना नंतर प्रचलित झालेली भाय संस्कृती त्यावेळी नव्हती. त्यामुळे कुठलाही खंडणी न घेता सर्वसामान्यांना संरक्षण मिळत असे. गुंडाने एखाद्या मुलीची छेड काढली तर आपापसातले मतभेद विसरून सर्वजण एकत्र येत आणि त्याची धुलाई करण्यात येई. 1947-48 सालचा हिंदू मुस्लिम दंगलीतील वडाळ्यातल्या हिंदू मुस्लिमांनी एकमेकांना बाहेरच्या समाजकंटकांपासून संरक्षण दिले होते अशी वंदता होती. सज्जन कुटुंबातल्या वयात आलेल्या मुलीला स्टेशनपासून घरापर्यंत नियमितपणे एकही शब्द न बोलता वर्षानुवर्ष संगत करणारे अनेक गुंड माझ्या पाहण्यात होते. गुंडांमध्ये आजकाल जी तोडबाजी चालते त्याचा मागमूसही त्यावेळी नव्हता. नंतरच्या काळात मूल्यांचे अधपतन फक्त प्रस्थापितांचे झाले नसून चाकोरी बाहेरच्या जगात ते जास्त प्रमाणात झाले असावे. सज्जन लोकांनी आपल्याला मान्यता द्यावी, इज्जत द्यावी एवढीच या दादा लोकांची अपेक्षा असे. आजच्या प्रमाणे केवळ पैसा आहे म्हणून दादा लोकांना इज्जत मिळत नसे. सरकार दरबारी त्यांचे हात वर पोचलेले असले तरी सर्वसामान्य माणसांना त्यांचे अप्रूप वाटत नसे. त्यामुळे लोकादराला प्राप्त होणारी हे दादा लोक कित्येकदा सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेताना दिसत. वडाळ्याच्या वस्तीतले सुरुवातीचे दादा म्हणजे मोगल दादा आणि देवराम वस्ताद. देवराम वस्ताद हा खरे तर उत्कृष्ट क्रीडापटू आणि क्रीडा शिक्षक होता. लाठीकाठी चालवण्यामध्ये किंवा दांडपट्टा फिरवण्यामध्ये देवराम वस्तादाचा हात कोणी धरू शकत नसे. इतरत्र यत्किंचितही धक्का न लावता लाठीने दुसऱ्यांच्या डोक्यावरचा नारळ अलगदपणे फोडणे किंवा दुसऱ्याच्या डोक्यावरचे लिंबू दांडपट्ट्याने भेदणे हे पाहणाऱ्याला स्तिमित करणारे प्रकार लीलया करावे ते देवराम दादानेच. अंगात रग असलेल्या असंख्य तरुणांना देवराम वस्तादाने विनामूल्य प्रशिक्षण देऊन तयार केले होते. त्यामुळे वडाळ्याच्या वस्तीत देवराम दादाला द्रोणाचार्याचा मान असे. दादा वस्ताद मंडळींना लोकाधार प्राप्त होई तो सर्व सार्वजनिक कार्यामध्ये. शेख मिरसी दर्ग्याच्या दंगलपर्यंतच्या सार्वजनिक कार्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आपोआप दादा लोकांकडे येत असे. ज्यांच्याकडून सुव्यवस्थेला धोका पोचू शकतो तेच लोक स्वयंसेवक असल्यामुळे असे कार्यक्रम बहुधा निर्विघ्नपणे पार पडत. दादा लोकांच्या आपापसात होणाऱ्या लहान मोठ्या मारामाऱ्या ही मुलांची मुख्य करमणूक आणि त्यांचा चर्चेचा विषय. बहुतेक मारामाऱ्या हत्याराशिवाय क्वचित कधीतरी काठ्या किंवा लोखंडी शिगा किंवा सायकलीच्या साखळ्या यांचा वापर होत असे. कर्रा आवाज करणारा रामपुरी बहुधा दहशत निर्माण करण्यासाठी असे. कधीकधी मात्र मोठे गँगवॉर होत असे. दादरच्या खांडकी बिल्डिंग परिसरातले काळूदादा, अण्णादादा, मांगकाट्या, सुंबहिरा या दादांनी वडाळ्याच्या वस्तीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अशा प्रकारचे तुंबळ युद्ध झाले. पट्ट्यापट्ट्यांची अर्धी चड्डी आणि पांढरा सदरा असा गणवेश परिधान करणाऱ्या दादरच्या झपट गँगच्या दादा लोकांनी वडाळ्याच्या वस्तीकडे मोहरा वळवला तेव्हा देखील चांगलेच रणकंदन झाले. वस्तीबाहेरच्या जगाशी मुलांचा संबंध येत असे तो फक्त शाळेत. माझ्यासारख्या असंख्य मुलांना त्यामुळे एकाच वेळी दोन सर्वस्वी भिन्न अशा सांस्कृतिक पातळ्यांवर जगावे लागे. त्यातून घुसमट होत असे. नाही म्हणायला आठवड्यातून 2दा संध्याकाळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे सामाजिक कार्य शिकणारे काही विद्यार्थी आहेत. ते छान छान गोष्टी सांगायचे, खेळ शिकवायचे, मजा वाटत असे. सर्व मुले त्या दिवसाची वाट पाहत असत. त्यांच्या प्रमुख शिक्षिका होत्या मिसेस पॉनकल नावाच्या. त्यांच्या एवढी सुंदर, सुस्वभावी आणि सात्विक स्त्री वडाळ्याच्या वस्तीतील मुलांनी कधीच पाहिली नसावी. सर्व मुलांना त्या अक्षरशः देवीसारख्या भासत असत. एरवी मुलांचे खेळ म्हणजे 8 चल्लस हा आकड्यांचा खेळ किंवा 9 दुक्का हा गोट्यांनी खेळला जाणारा जुगार. बेकार तरुणांचा 3 पत्त्या हा जगप्रसिद्ध खेळ. खिशात पैसे खुळखुळत असले तर पिक्चरला जायचे. 5 आण्यांचे तिकीट काढून चीफ गेस्टच्या लाईनीत बसून आरडाओरड करत सिनेमा बघायचा.
5 आणि तिकिटाच्या लाईनीमध्ये तुमचा क्लेम राहावा म्हणून थिएटरचा गुरखा मनगटावर रबरी शिक्का उमटवत असे. पैसे नसतील तर कधीकधी सिनेमा थिएटरमध्ये असलेली पोस्टर्स पाहून समाधान मानायचे. हिंदी चित्रपट पाहायचा असेल तर दादरचे कोहिनूर किंवा स्टँडहर्ट रोडचे डर्बी ही थिएटरे विशेष प्रसिद्ध. दे मार हाणामारीच्या इंग्रजी चित्रपटांसाठी मात्र अलेक्झांड्रा थिएटरला पर्याय नसे. त्याला एक खास कारण होते. त्या चित्रपटाची कथा हिंदीमध्ये मोठ्या अक्षरात रंगवून थिएटरबाहेर बोर्डवर लावलेली असे. कथेचा प्लॉट अर्धवट देऊन आगे पर्दे पर देखिए असा त्यांचा उत्कंठावर्धक शेवट केलेला असे. त्यामुळे तो चित्रपट इंग्रजी असून उमगत असे. इंग्रजी पटकथेचे आणि चित्रपटाच्या टायटल्सचे भाषांतर कोण करत असे कोणास ठाऊक. पण डेंजर डायबॉलिक चे स्वैर भाषांतर खतरनाक खोपडी असे करण्यासाठी खोपडी देखील तशीच हवी. तरखडखड व्याख्यानमाला कितीही कोळून प्याले तरी ब्लो हॉट ब्लो कोल्ड या टायटलचे कभी गरम गरम कभी नरम नरम असे बिनचूक आणि बिनतोड भाषांतर करणे आपल्याला कालयत्री शक्य नाही. लग्न कार्य आयोजन देखील दादा लोकांच्या देखरेखीखाली होत असे. 11 रुपये आणि नारळ देऊन दादांचा सत्कार. मानपान केला की लग्नाच्या वरातीसाठी वाद्यवृंद आणला जाई. त्याला तापा म्हणत. मुख्य वाद्य म्हणजे संबळ. त्यावर आरसे जोडलेले नक्षीदार कापड. 11 व काडीने संबळ वाजवलं जात असे. संगीताला पिपाणी हे शहनाईसारखे वाद्य आणि सूर द्यायला हार्मोनियमऐवजी भोंगा नावाचे वाद्य. ऐटबाज फेटे घातलेल्या सर्व वादकांना भरपूर मान. त्यांनी वाजवत राहायचे आणि मग वस्तादाच्या शागिर्दांनी इतरांबरोबर रात्रभर नाचत राहायचे. इथे दादांना दिली जाणारी सुपारी हे खरे तर निमित्त. त्यांना जाहीर मान्यता देणे हा त्यामागचा अलिखित संकेत आणि उद्देश. अनेक वाद्यवृंद उपलब्ध असत. त्यापैकी शेजवळांचा तापा हा विशेष नावाजलेला. शेजवळांचा तापा इतका लोकप्रिय होता की कुठल्याही वाद्यवृंदाला वाजवण्याचा आदेश शेजवळकर फुका असे ओरडून दिले जात असे. लग्न कार्यात वाद्यवृंदाकडून वाजवली जाणारी गाणी फिल्मी नसत. त्यांना लोकसंगीताचा बाज असे. विशेष म्हणजे आंबेडकरी आंदोलनाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे बाबासाहेब ही व्यक्ती आणि त्यांचे विचार हेच बहुतेक गाण्यांमध्ये प्रमुख सूत्र. वडाळ्याच्या वस्तीतल्या टॉप 10 मधले प्रथम क्रमांकाचे गाणे होते भीमराव जीवाचा सखा ग बाई माझा. शेजवळांच्या ताप्याने हे गाणे वाजून सुरुवात करावी आणि जनसमुदायाने मंत्रमुग्ध होऊन जावे ही जवळजवळ प्रत्येक लग्न कार्यात ठरलेले. सार्वजनिक करमणुकीचे सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणजे कव्वाली गायनाचे कार्यक्रम. कव्वालीचा सामना असला म्हणजे सोने पे सुहागा. वामन नाईक, श्रीधर ओहळ, विनायक असे एकाहून एक वरचढ कवी आणि त्यांची गाणी सादर करण्यासाठी शंकर, गोविंद म्हशीलकर, श्रवण यशवंते, प्रल्हाद शिंदे असे लोकप्रिय गायक. इस्माईल आझाद, युसुफ आझाद, जानी बाबू कव्वाल, अब्दुल रब असे मुस्लिम कव्वाल देखील येत असत. विशेष म्हणजे शकीला बानू, शकीला पुनवी अशा कव्वाल स्त्रिया देखील त्या कार्यक्रमात सामील होत असत. प्रत्येक गायकाचा आवडता कवी ठरलेला, त्यालाच त्याची निष्ठा वाहिलेली. कव्वालीचा सामना म्हणजे पर्वणी. प्रत्येक कव्वाल आपल्या कवीला बरोबर घेऊन येत असे. रात्री 10 वाजता सामना सुरू व्हायचा, पण खरी रंगत यायची ती मध्यरात्री. एक कव्वाली प्रतिस्पर्धाला कुठली तरी कव्वाली गाऊन छेडणार. त्याचे उत्तर त्याच चालीमध्ये देण्यासाठी तिथे हजर असलेले शीघ्र कवी तत्काळ दुसरी कव्वाली शब्दबद्ध करणार आणि मग तो प्रतिस्पर्धी कव्वालीतून त्याला जबाब देणार. असे सवाल जबाब रात्रभर चालत. रात्री 10 वाजता चालू झालेला सामना सकाळी 5:30 वाजता सार्वजनिक नळाला पाणी आले तरी सुरूच असे. सामन्यामध्ये कव्वाल स्त्री असेल तर वेगळी खुमारी येईल. कित्येक वेळा सवाल जबाब वात्रट पातळीवर जात. विशेष म्हणजे अशा वेळी सर्व जनसमुदायाची सहानुभूती त्या स्त्री कव्वालीकडेच असत. ज्या कव्वालाने सवाल जबाब सोडले त्याचे हार दोघेही सकाळपर्यंत गात राहिले तर बराबरी झाली असा निर्णय. या कव्वाली कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे जातपात, धर्म, प्रांत असा भेदभाव त्यात नसे. वडाळा मार्केटजवळ जो नवरात्र उत्सव व्हायचा त्यात गोविंद म्हशीलकर, विठ्ठल उमप
अशा दलित गायकांचा जानी बाबूसारख्या मुस्लिम कव्वालांशी सामना होत असे आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमांना दादर पारसी कॉलनीतील अनेक पारसी बांधव मोठ्या संख्येने हजर राहून दाद देत असत. सर्व धर्मसमभाव आणि सामाजिक समरसता हे शब्दप्रयोग सुरू होण्यापूर्वी हा समभाव आणि ही समरसता ठायी ठायी दिसावी आणि जागृती आल्यानंतर ती लोपावी किंवा तिचा ऱ्हास व्हावा, याला काय म्हणायचं? कालाय तस्मै नमः. कुठल्याही वस्तीचा वेगळेपणा मनात ठसतो तो तिथल्या माणसांवरून. वडाळाच्या रंगदार ढंगदार वस्तीत तर आपल्याला गुणवैशिष्ट्यांनी मनात कायमचे घर करणाऱ्या असंख्य व्यक्ती होत्या. कोणाकोणाबद्दल सांगायचे? सदाशिव पठारे साधे कामगार, जेमतेम शिक्षण, यथातथा ज्ञान, पण सतत लवलवणारी जीभ हे त्यांचे वैशिष्ट्य. जगातल्या कुठल्याही विषयावर त्या विषयातील अधिकारी व्यक्तीशी वाद घालण्याची सतत खुमखुमी. कुठल्याही प्राध्यापकाला किंवा वकिलाला गप्प करण्याची अचाट आणि अफाट क्षमता. कोणी नेट लावून धरला तर त्याच्याकडे अशा अशुद्र नजरेने पाहण्याचे की त्या माणसाला आपल्याच अज्ञानाची कीव यावी. कुठल्याशा निमित्ताने त्यांना एकदा विमान आतून पाहण्याचा योग आला. मग काय विचारता. विमानाची रचना, त्याची कार्यपद्धत या विषयावर अनेक वर्ष ते अधिकारवाणीने बोलत असत. त्यांची प्रत्यक्ष JRD टाटांशी भेट झाली असती तर त्यांना 2 शब्द सुनवायला देखील त्यांनी कमी केले नसते. रामचंद्र मोरे, तांबूस गोरा रंग, दणकट शरीरयष्टी, चमचमणारे शुभ्र धवल केस, हातात छडी, तोंडात शिव्या, सदैव झोकलेल्या अवस्थेत. त्यांना नेहमीचे संभाषण करताना कोणीच पाहिले नाही. सर्वसाधारण दलित कामगार, पण रुबाब मात्र त्यांचा सर्वात मोठ्या साहेबांना लाजवणारा. तोंडाने सतत ऑर्डर सोडत राहणार. हा माणूस म्हणजे हाडाचा स्वयंसेवक. कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही कार्यक्रम असो, तिथल्या यच्चे यावत लहान मुलांना आपल्या छडीने शिस्त लावण्याची जबाबदारी हा माणूस हक्काने स्वतःकडे घेणार आणि सर्वजण आदराने ती त्याच्याकडे सोपवणार. आपला हा लोकविलक्षण शिरस्ता त्यांनी आमरण पाळला. मंजुळाबाई पगारे, 5.25 फूट उंची, धिप्पाड शरीर, गोरीपान कांती, पिकलेले चमकदार केस. सर्वजण त्यांना मंजुळा आई म्हणत असत. महिला आघाडीच्या त्या प्रमुख संघटक. त्यांनी आयांनो बायांनो अशी साथ घातली की शेकडो स्त्रिया त्यांच्या मागे उभ्या राहत. कुशल संघटक पण अक्षरशत्रू. त्या महिलांच्या कुठल्याशा मोर्चाचे नेतृत्व करत होत्या. हातात मोठा फलक, घोषणा चाललेल्या. मध्येच थांबून एका वार्ताहराने त्यांना विचारले, आजीबाई, मोर्चा कशासाठी काढला? तुमच्या या फलकावर काय लिहिलंय? आजीबाई त्याच्या बारशाच्या घुगरा जेवलेल्या. अजिबात न गडबडता त्या कडाडल्या. तुझे डोळे फुटले का रे मुडद्या? वाचता येईना तुला? मग पेपरमध्ये काय लिहिणार तू? तो वार्ताहर बिचारा भेलकांडत गेला. सीताबाई, कुठल्याही श्रमजीवी कुटुंबात असावी अशी. नऊवारी पातळ नेसणारी, कृश शरीरयष्टीची सर्वसाधारण म्हातारी. म्हणून शिताई असे संबोधन. या म्हातारीच्या मनाच्या फडतळात काय काय दडले होते हे कोणास ठाऊक. शाळेत गेली नव्हती, पण कुठेतरी वाचायला शिकली होती. ज्या वयात मी बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांनी झपाटलं गेलो होतो, त्यावेळी तिने देखील त्यांच्या रहस्यकथा वाचण्याचा सपाटा लावला होता. वाचनालयातून तिच्यासाठी पुस्तके आणली तरच तिच्या घरी मला कॅरम खेळायला मिळत असे. धनंजय वगैरे काही बाई आणू नको, काळं पहाडान अशी ती फरमाईश करत असे. आमच्या जुळणाऱ्या आवडीनिवडीचे मला नवल वाटत असे. कसा कुणास ठाऊक, पण आपल्याला तंत्रविद्या येते असा समज तिने बड्या गुन्हेगारी वर्तुळात पसरवला होता. तिचा सल्ला घ्यायला परदेशी कार घेऊन मोठे बदमाश अवेळी तिच्याकडे येत असत. अशावेळी दुभाषाचे काम करायला माझा भाऊ दिनेश. त्यावेळी एक तर इंग्रजी समजण्याची मारामार, त्यातून पाश्चिमात्य ॲक्सेंट. कसा संवाद साधला जात होता कुणास ठाऊक. प्रश्नकर्त्याचे समाधान होत असे हे मात्र खरे. दुभाषाच्या मदतीशिवाय आपल्या तंत्रसामर्थ्याने त्या प्रश्नकर्त्याच्या मनातले प्रश्न शिताई जाणून का घेत नसे कोणास ठाऊक. कदाचित तंत्रविद्येचे तंत्रच तसे असावे. तरुण पिढीमध्ये नावांचे वैविध्य मर्यादित, मात्र कर्तबगारीत वैविध्य फार.
शंकर या नावाचा विषय सुक्काळ. त्यामुळे प्रत्येक शंकरला खरे तर शंकर्याला, कारण शंकर या नावाने आईबाप धरून कोणीही त्यांना हाक मारत नसे. त्याच्या शारीरिक वैशिष्ट्यावरून एक एक विशेष बहाल केलेला. बुट्टा शंकरा, बच्चाळा शंकरा, टक्कलपड्या शंकरा, गुट्ट्या शंकरा, ढोलक शंकरा, शेंबडा शंकरा ही त्यातली काही मसालेवाईक नावे. मवाली म्हणून ओळखला जाणारा शिरोमणी म्हणजे दौलतदादा. दौलत नायडू, मूळचा आंध्र प्रदेशचा. तो बालसुधारगृहात वाढला. स्वयंरक्षणासाठी मुष्टियुद्ध शिकला. कभिन्न काळा, उंच, दणकट बांधा, आखीव रेखीव चेहरापट्टी, तरतरीत नाक, पाणीदार डोळे, रुबाबदार राहणी, विनोदी स्वभाव, पण वेळ पडली तर क्षणात क्रूर होऊ शकणारा. केव्हा तरी गावी जाऊन एका अत्यंत देखण्या स्त्रीला घेऊन आला, पळून किंवा रितसर लग्न करून. वडाळ्याच्या वस्तीत आल्यावर त्या बापडीने त्याचे उद्योग पाहिले आणि हाय खाऊन ती पळून गेली. मग दारूफुगे कमरेला गुंडाळून त्यांनी न्याय करणाऱ्या एका ख्रिश्चन बाईबरोबर दौलतदादा स्थिर झाला. दौलतदादाचे वडाळ्याच्या दादा लोकांमधील स्थान म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये दिलीप कुमारचे गेली अनेक वर्षे आहेत ते. त्या इतरांबरोबरच्या चित्तथरारक लढतींमुळे आणि सामाजिक कार्यातील सहभागामुळे मुलांना तो रॉबिन हुडचा अवतार वाटत असे. बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम त्याने स्पॉन्सर केलेले असत. अशा कार्यक्रमांमध्ये त्याची सगळी गॅंग राबत असे. गटारे, नाले साफ करणे, मातीवर पाणी शिंपडणे इथपासून सर्व कार्यक्रम शिस्तीत पार पाडणे यासाठी तो जातीने झटत असे. मुलांचा आवडता दादा म्हणजे शिवजा दादा. काळा, बुटका आणि मध्येच वाकलेला धारदार नाकाचा. शरीरयष्टी शिडशिडीत, वडाळ्याच्या भाषेत सिंगल फसली, पण हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे एकाच वेळी 10-12 जणांना पुरून उरत असे. अंगात रग आणि चापल्य एवढे की रेल्वे लोकलच्या शेवटच्या डब्यातील दारात उभं राहून गाडीने खूप वेग घेतल्यानंतर स्टेशनच्या दुसऱ्या टोकाला डबा येऊन पोहोचला की हे महाशय प्लॅटफॉर्मवर उडी घेऊन नादिया केरोनेसीसारख्या ऑलिम्पिकपटूच्या कुशलतेने परफेक्ट टेन साधणार. बघणारे थिजून जात. हा मात्र निर्विकारपणे तिथून निघून जात असे. दौलतदादानेच त्याला आणले, पण नंतर त्याचे बिनसले. एकदा दौलतदादा रागावून त्याच्या मागे लागला. त्यावेळी पूर्ण वेगात असलेल्या मालगाडीखालून तो लिलयापार झाला. हे पाहून प्रत्यक्ष दौलतदादा अचंबित झाला. शिवजाची समयसूचकता देखील विलक्षण. कुठल्याशा गुन्ह्यासाठी तो फरार झाला होता. विरोधी गँगचे लोक देखील त्याच्या मागावर होते. एकदा त्यांना तो सापडला. त्याला खतम करण्यासाठी ते हत्यारे घेऊन त्याच्या मागे लागले. वडाळ्यापासून दादर टीटीपर्यंत शिवजाने त्यांना पळवले. दादरला पोलिसांची व्हॅन दिसल्यावर एकदम उडी मारून तो आत चढला आणि दोन्ही हात हवालदारांसमोर धरून म्हणाला, मी वॉन्टेड आहे, मला पकडा. मवाली समजल्या जाणाऱ्यांमध्ये इतर अनेक नमुने होते. काही उंची असली तरी उडी मारून डोक्याच्या धडकेने प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाभूत करणारा बुट्टा शंकरा. दवाखान्यात ॲडमिट केलेला असताना रात्री निसटून येऊन हातातल्या प्लास्टरने विरोधकांचे टक्कुरं फोडून पुन्हा गुपचूप दवाखान्यात भरती होणारा सुधाभाय. बॅटसारख्या आकाराच्या एका पट्टीने भल्याभल्यांना लोळवणारा, पण हाताने आणि नखाने उत्कृष्ट चित्रे काढणारा पटौदी. लग्न करून घरी आल्यानंतर घरावर दगडफेक झाली म्हणून घरातला ओटा फोडून त्या दगडांनी आपल्या नवपरिणीत वधूसह विरोधकांचा यशस्वी प्रतिकार करणारा हिरालाल. आणि ज्याच्या दादागिरीबरोबर एका विवाहित बोलूची बाईबरोबर ज्याची प्रेम कहाणी गाजली तो मोहनदादा. अशा एकाहून एक व्यक्ती आणि वल्ली. माझ्या मनातल्या या व्यक्तीशी मी जेव्हा संवाद साधत असतो त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडतो. पांढरपेशे लोक ज्यांची मवाली किंवा गुंड म्हणून संभावना करीत असतील अशा दौलतदादा, शिवजादादासारख्या व्यक्तींकडे आपण नेमके कोणत्या दृष्टीने पाहावे? इतरांनी त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहावे असे आपल्याला वाटते? खऱ्या अर्थाने मवाली आणि सज्जन असा ढोबळ भेदभाव करणे योग्य आहे काय? आयुष्य हे असे कृष्ण-धवल रंगांमध्ये नसतेच मुळी. कृष्ण आणि धवल या दोन टोकांच्या रंगामध्ये असंख्य करडा छटा असतात नाही का? त्यामुळे मवाली कोणाला म्हणायचे हा देखील प्रश्न आहे.
दारूचा अड्डा चालवणाऱ्यांना मवाली म्हणायचे, मग आपल्या राजकीय आणि प्रशासकीय अधिकाराचा गैरवापर करून लाचखोरी करणाऱ्यांना मवाली का नाही म्हणायचे? आपल्या धंद्यासाठी हाणामारी करणारी व्यक्ती गुंड ठरवली जाते, मग सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या श्रमातून निर्माण झालेले पैसे आर्थिक घोटाळे करून हडप करणाऱ्यांना गुंड का ठरवले जाऊ नये? वडाळ्याच्या वस्तीतील दादा मंडळींनी थोडेसे सामाजिक कार्य केले म्हणून त्यांच्या समाजविघातक कारवायांवर पांघरून घालू नये, त्यांच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करू नये हे अगदी मान्य. पण हाच नियम सरकार दरबारी असलेले आपले वजन खर्चून समाजविघातक फायदे लाटणाऱ्या आणि दुसरीकडे देवळांवर पैशाची खैरात करणाऱ्या संभावित उद्योगपतींना आपण लावतो काय? शेवटी गुंडगिरी ही समाजविघातक वृत्तीवरून ठरावी, कार्यक्षेत्रांवरून नव्हे, वाईट धंद्यामुळे नव्हे. आणि ज्यांना मवाली म्हणतो त्यापैकी किती जणांना सरळ मार्ग नसल्यामुळे वाईट मार्गाचा अवलंब केलेला असतो? आणि ज्यांना आपण सरळ मार्गी म्हणतो त्यापैकी किती जणांमध्ये प्रलोभनांना बळी न पडण्याची क्षमता असते? याचाही विचार नको काय? वडाळ्याच्या वस्तीपुरते बोलायचे झाले तर तिथले सर्व तथाकथित मवाली हे शहरामध्ये राहून देखील आर्थिक गावकुसाबाहेर फेकले गेलेले होते. स्वातंत्र्योत्तर आर्थिक संधीचा पाऊस त्यांच्या गावात आलाच नाही. त्यांचे अंगभूत कौशल्य समाजाच्या उभारणीसाठी उपयोगात आणले जाऊ शकत होते, पण तसे झाले नाही. कोणी सांगावे, योग्य संधी मिळाली तर दौलतदादा कार्यकुशल उद्योजक म्हणून मान्यता पावला असता आणि शिवजादादा भारतासाठी ऑलिम्पिकचे सुवर्णपदक घेऊन येऊ शकला असता. मुख्य प्रश्न आहे तो राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीत परावर्तित करण्याचा. मुख्य समस्या आहे व्यक्तींमधल्या गुणांचा, कौशल्यांचा, देशासाठी विधायक कामामध्ये पुरेपूर उपयोग करून घेणारी आर्थिक सामाजिक यंत्रणा उभारण्याची. नेमके तिथे आपण कमी पडतो आहोत. वडाळ्याच्या वस्तीपुरते बोलायचे तर लौकिक अर्थाने आम्हा भावंडांना जे यश मिळाले ते अनेक गुणांनी समृद्ध असलेल्या इतरांना का मिळू शकले नाही? कलेचा, क्रीडेचा, विद्येचा कसला तरी राजहंस हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. काहींना त्याच्यामधला राजहंस गवसला, पण त्यांना योग्य वेळ, योग्य संधीच मिळाली नाही. त्यांच्यामधल्या राजहंसाचा विकास व्हावा असे वातावरण आजूबाजूला नव्हते आणि प्रतिकूल परिस्थितीतून आत्मशोधाचा मार्ग दाखवणारा आमचा बाप त्यांच्याकडे नव्हता. हे केवळ त्यांचे दुर्दैव नाही तर व्यापक अर्थाने ती आपल्या सर्व समाजाची शोकांतिका आहे, यात शंका नाही. तर मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.